हाय, मी चालले होते काव्याला सोडायला. हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळ झाली आणि मी नूडल्स बनवत बसले होते रेडी होऊन, कारण काव्याला नूडल्स खायचं होतं. म्हणून बघ, घरी व्हेजिटेबल्स नव्हते तरी पण बोललं काव्याला खायचं म्हणून मी बनवलं. आणि मग नंतर आम्ही नूडल्स खाऊन निघालो गाईज कॉलेजला. मग नंतर खूप ऊन होतं म्हणून मी मास्क लावलं होतं. आणि त्यानंतर मी काव्याला बोलले की काव्या तू पण मास्क लाव, पण काव्या बोलते नाही मी मास्क नाही लावणार. आणि ती मागे मागे जात होती, बोलते की मी मागे गेल्यावर पूर्ण दिसेल म्हणून ती मागे जात होती, पण ती दिसत नव्हती. त्यानंतर ती आणि पुढे आली. मग आम्ही नंतर चाललो होतो गाईज कॉलेजमध्ये. आणि काव्याचं काम होतं, बोनाफाईड हवं होतं. त्या दिवशी काल आम्ही गेलो होतो तर खूप गर्दी होती म्हणून बोनाफाईड घेतलंच नाही आणि उशीर पण झाला होता. म्हणून आम्ही बोनाफाईड न घेता चाललो होतो. म्हणून आम्ही कॉलेजमध्ये बोनाफाईड घ्यायला चाललो होतो. आणि काव्या खूप हॅपी होती की तिला आता तिचं परीक्षा फॉर्म भरून झालं होतं म्हणून. आणि त्यानंतर आम्ही गेलो आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही बोनाफाईडसाठी सरांना सांगितलं. मग सर बोले अर्धा तासाने या. मग आम्ही बाहेर गेलो होतो तिच्या काकाकडे. मग तिच्या काका पण नव्हते म्हणून आम्ही फिरून परत गेलो गाईज कॉलेजमध्ये आणि तिचं बोनाफाईड घेतलं. आणि त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. कॉलेजला पण बाय केलं, कारण आता कॉलेजला आम्ही फक्त हॉल तिकीट घ्यायला जाणार. आणि त्यानंतर आम्ही ॲटोमध्ये बसलो आणि काव्याला सोडायला चालले होते गाईज मी बसस्टँडला. आणि बसस्टँडला गेल्यानंतर काव्याला आठवलं की तिला मोबाईलचा कवर हवा आहे, म्हणून आम्ही कवर पण घेतला. आणि त्यानंतर मी आईकडे आले आणि आईला बोलले. आई बोलली मला यायला वेळ होईल, म्हणून मी घरी आले आणि पटापट जेवण बनवून घेतलं. ओके गाईज, बाय बाय, गुड नाईट.